हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे आषाढी एकादशी, रविवार आहे आणि सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे। तर आज पाऊस कंटिन्यू सुरू आहे, कंटिन्यू म्हणजे सारखा, अगदी मोठा नाही पण चिमचिम चालू आहे। जायचं होतं, शॅम्पू वगैरे नव्हता तर मी रुद्रच्या शॅम्पूने आज केस वॉश केलेले आहेत, कारण नव्हताच माझ्याकडे। जायचं लांब आहे, इथून पण चालत जावं लागतंय। असं लगेच बिल्डिंग खाली उतरलं दुकान असलं की पटकन आणता येतं, पण इथं नाही आता आणता येत। काही पण घ्यायचं असेल ना तर आधी ठरवावं लागतंय की उद्या पाहिजे ना तर आजच आणायचं, आणि आणलं असतं त्यांनी पण म्हटलं ठीक आहे। तर सकाळी सकाळी मी छान अशी तयार झाले आणि आता मला पहिल्यांदा देवपूजा करायची आहे, कारण चहा वगैरे पिलो, आंघोळ केली, चहा झाला आणि आता देवपूजा करून घेते। जास्त मोठी नाही, जायला पाहिजे होतं काल बाहेर कुठेतरी, मला रांगोळी वगैरे आणायची होती पण लक्षातच नाही। आज आत्ता माझ्या लक्षात आलं की रांगोळीच नाहीये, आणल्याच तीन। आमच्या उंबऱ्यापर्यंत, ह्या दाराच्या उंबऱ्यापर्यंत पावसाचं पाणी येतंय। तर आता मी सकाळपासून तेच करत होती, आतून बकेट भरून आणली, ह्याच्यावरती वतलं, कारण पावसाने काय होतं ना, माती आतमध्ये फरशीवरती जमा होते। तर आता सगळं बाहेरचं मी स्वच्छ धुवून घेतलं सकाळी, कारण उपवास आहे तर आपल्याला वाटतं ना सगळं पहिल्यांदा स्वच्छता करावी, नंतर मग उपवास करावा, म्हणून मग बाहेरचं सगळं मी आणि रुद्रने मस्त चकाचक धुवून घेतलंय। तर आता मी छोटीशीच पूजा करणार आहे, जास्त काही मोठी नाही, आपली जशी मला जमते तशी आपली छोटीशी। आणि खरं तर आपल्या इकडे गावाकडे किती म्हणजे आजच्या दिवशी असतं भरपूर काही काही, इथं काही नाही। मी जास्त काही करणार पण नाही, खिचडीच करणार आहे फक्त, आणि जमलं तर एखादं काहीतरी ना वेगळी बघू डिश बनवायचा प्रयत्न करेल। तर चला आता पहिल्यांदा मी ना पूजा करून घेते। सकाळी सकाळी छान असा नवीन ड्रेस घातला, कालच आला होता तर म्हटलं आज आता आहे काहीतरी रिझन तर घालूया थोडा वेळ। आणि तसंही मला असं नवीन ड्रेस म्हणजे छान वाटतं ना, सणासुदीच्या दिवशी नवीन ड्रेस वगैरे। तसं मला रुद्रला पण थोडंसं फोटोशूट करायचं होतं, पण त्याची तब्येत पण नाही बरी आणि जाऊ दे म्हटलं, मग मी तरी स्वतः कमीत कमी नवीन ड्रेस घालून छान पूजा करते। आणि हा ड्रेस कालच आला होता, तर आपला आता छान असं ना एक रक्षाबंधन स्पेशल हॉल व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामध्ये मी ह्या ड्रेसची लिंक देईन, पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये पण देईल, कारण खूप सुंदर ड्रेस आहे। माझ्याकडे जो आधीचे आहेत ना दोन, एक पिंक आहे आणि एक स्काय ब्ल्यू, त्यातूनच आहे हा, थोडासा पॅटर्न वेगळा आहे, कॉटनच आहे दोन्ही, हा पण कॉटन आहे, छान दुपट्टा पण मोठा आहे याचा। तर बऱ्याच मला कमेंट येतात बरं का की सणासुदीच्या दिवशी केस धुवायचे नसतात, पण आमच्या इकडे तू केस न धुता उपवास करू शकत नाही, म्हणजे लगेच विचारतात केस का नाही धुतले, हवं शॅम्पू नाही ना तर पाणी ओतून घे केसावरती फक्त, पण केस ओली करायचीच, त्याशिवाय उपवास करायचाच नाही। तर असं एक आहे थोडक्यात। तर इथं आता मला विचारायला इतकं कोण नाही, त्याच्यामुळे मी माझ्या मनाप्रमाणे वागू शकते। पण गावाकडे ज्यावेळेस आपण आंघोळीला जातो त्याच्या आधी सांगितलं जातं की आज असं नाही तर केस धुवून आंघोळ कर, तर हे असं असतं। मला वाटतं खेडेगावामध्ये अजून तरी अशीच प्रथा चालू आहे, सिटीमध्ये एवढं बायका आता नाही करत, पण मी तरी करते, म्हणजे काय माहित करायचंच नाही, पण फ्रेशच वाटत नाही जोपर्यंत केस धुवत नाही ना, तोपर्यंत असं छान उपवासाचा जो फील असतो ना, तर तो फील येतच नाही सणासुदीचा असा जो आपण म्हणतो ना तो। त्याच्यामुळे मग आणि शेवटी कसं असतं ना, तुम्ही कितीही मोठे व्हा, कुठेही राहा, सिटीमध्ये राहा, कुठेही राहा, पण जे लहानपणापासून आपण पाहिलेलं बघितलेलं असतं ना, तर ते नाही लवकर हे होत, किंवा त्या सवयी आहेत ना त्या सुद्धा सवयी इतक्या लवकर मोडत नाही। माझं पण सांगायचं झालं तर मी सिटीमध्ये राहते, पण मी गावाला जाते तर मला कोणीच म्हणत नाही तू सिटीत राहते, मला असं म्हणतात की किती आमच्यासारखं सेम बोलते। तर माझी भाषा बिलकुल बदलली नाही शहरात आल्यामुळे, मी जसं आहे ना तसंच थोडं गावंढळ म्हटलं तरी चालेल, पण मी तशीच बोलते। तर छान अशी आज मी तर पूजा करते, आणि खरंच अखेर शेवटी आज पालखी पंढरपुरात पोहोचली, आणि तिथला जो गजर कीर्तनाचा जो सोहळा आहे ना तो आपल्याला नाही भेटत। असं टीव्हीवरती तर आपण बघतो, लाईव्ह दाखवतात, पण शेवटी ते तिथे जाऊन बघण्यात जे आहे किंवा तिथं जाऊन जे दर्शन घेण्यात आहे ना ते नसतं ऑनलाईनवरती। पण आता काही करणार आपल्याला, मी तर आतापर्यंत एकदाही वारीला गेलेले नाही, एकदाही नाही। माझी इच्छा होती ह्यावेळेस मी असं परकर पोलकट शिवावं खणाचं माझ्या स्वतःसाठी, पण नंतर तो विचार मी काढला, विचारणार होते मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणून, पण परत म्हटलं तुम्ही पण माझ्यावरती हसाल काय लहान मुलींसारखं परकर पोलकं घालते वगैरे असं, पण माझी इच्छा होती, मी कधी घातलेलं नाही लहानपणापासून, आणि शेवटी
कसं एक नवीन ड्रेस पण नव्हता मिळायचा, तर असं म्हणजे आत्ताच्या मुलींचं किती असतं ना, काही पण आलं ना प्रत्येक ह्याला आई नवीन एक काही ना काही ड्रेस घेऊन देते, पण आपलं तसं नसायचं. आपल्याला एकच ड्रेस भेटला तर भेटायचा, तो पण नाही भेटायचा, 2-3 वर्षातून एखादा ड्रेस भेटायचा. तर छान असं बघा पूजा वगैरे केली, तुळशीला पण दिवा लावला. तुळशीवरती पण 1-2 कमेंट आल्या होते की तुळस पडेल, तर नाही पडत. ती जो खालची भिंत आहे ना पसरट आहे, पलीकडच्या साईडला अजून जागा आहे, नाही पडत. आणि जड पण आहे तुळस आणि वारा पण इतकं लागत नाही, आणि दाराच्या समोर राहावी म्हणून मग मी तशी तिथं ठेवून दिले. रुद्र पण आमचा काही इतका म्हणजे खोडकर नाही की बाबा हलवायला वगैरे जाईल असं, तर त्यामुळे. आणि आमचे साहेब तर ना एकच उपवास करतात एकादशीचा, वर्षातून एकदा करतात ते उपवास. मध्यंतरी त्यांनी शनिवार पकडत होते, पण मग कसं होतं, कधी बुकला कंपनीतून नाईट शिफ्ट राहते, कधी कोणती शिफ्ट राहते, कधी सेकंड शिफ्ट राहते, तर ते उपवासाचं व्यवस्थित व्हायचंच नाही त्यांचं, आणि मग ते त्यांचं सुटले. आणि उपवासाच्या दिवशी त्यांना इतकी भूक लागते ना, सारखं म्हणतात अगले भूक लागली काहीतरी दे. माझं सुरू असतं, उपवास आहे ना, उपवासाच्या दिवशी खायचं नसतं, नुसते खात राहायचं. तर एकादशीनं आपण म्हणतो ना एकादशी आणि दुप्पट खाशी, तर तसंच आहे. एकादशीच्या दिवशी इतकं खाल्लं जातं ना, जे की आपलं रोजचं जेवण सुद्धा इतकं हेवी नसतं जेवढं की एकादशीच्या दिवशी असतं. तर मी पण इथं लाडू करते, कारण त्यांना भूक लागते सारखं, मग माझ्या मागे लागणार भूक लागले, त्यामुळे मग लाडू करते. मग कधी मध्ये शेंगदाण्याचा एखादा लाडू देईन, आणि मला करायचे पण होते रुद्रसाठी शेंगदाण्याचे लाडू. का आता कसं पाऊस येतोय ना, पावसाच्या वातावरणामध्ये इतकी प्रचंड भूक लागते ना, मलाच इतकी लागते की रुद्र पण मग सारखा भूक लागली सारखा म्हणतो, मग पोटभर जेवतच नाही, थोडंसंच 2 घास खाल्ल्यासारखं करतो आणि परत म्हणणार भूक लागले. आणि मग मी कामात असली की मग मला सांगता येतं बाबा जा लाडू आहे तर घे एखादा, असं सांगता येतं. तर मी काजू बदाम पण टाकले शेंगदाण्याच्या लाडूमध्ये, कारण मग वेगळे ड्रायफ्रूटचे होणार नाही म्हणून मग मी सगळं एकत्रच करून म्हटलं. आणि छान अशी खिचडी तयार झाली. मी सकाळी साबुदाणा भिजत घातला होता, कारण की काल ना नव्हता घातला, काल अंड्याचं भाजी खाल्ली होती, तर म्हटलं नको घालायला, म्हणून मग मी आज सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून घातला होता. त्यामुळे इतका नव्हता भिजला, तरी छान मोकळी खिचडी झाली होती, मस्त भिजला होता. थोडंसं जास्त वेळ पाण्यात ठेवला, नंतर मग पाणी ओतलं, त्याच्यामुळे छान झालता. आणि कसं होतं आदल्या दिवशी मग काही असं खाल्लेलं असेल ना, तर मग ते दुसऱ्या दिवशी उपवास, आणि मग आपण आदल्या दिवशी खिचडी भिजाय घालणार, मग ते पण मला नको वाटतं. तरी तर छान असे भरपूर सारे शेंगदाण्याचे लाडू झाले. किती अर्धा-पाऊण किलो शेंगदाणे असतील तर किती लाडू झालेत बघा. आता 15 दिवस तरी रुद्र हे लाडू खायला इतके लाडू झालेत, भरपूर झालेत. आणि त्याच्यानंतर आज संडे दिवशी मी काही काम करत नाही, कारण मला तशा कमेंट येतात की संडे दिवशी तू आराम करत जा आणि तुझ्या फॅमिलीला पण वेळ देत जा, पण आता पाऊस पण येतोय, कुठे जाणार. तर आज भरपूर काम केलं ना. पैठणीचा ड्रेस रेडी झालाय, तसा ड्रेस हा 16 वर्षाच्या मुलीचा आहे, पण माझं मी लहानच आहे, म्हणजे लहानच दिसते. तुम्हाला सांगायचं झालं तर मी 9वीत जेवढी दिसायची ना तेवढीच आता दिसते. माझा 9वीतला फोटो ना आताचा फोटो सेम आहे. उंची पण थोडीफार वाढली असेल, तर तशी उंची होती तशीच, आणि बारीक सेम तसंच आहे, काही चेंज नाही. तर मी रविवारचं नाही काही काम करत, पण आज माझे इतके सारे ड्रेस शिवून झालेत ना, मलाच विश्वास बसत नाही की सुट्टीच्या दिवशी मी इतके ड्रेस शिवलेत. जवळजवळ मला वाटतंय पाठीमागे जे दिसत आहेत ना तुम्हाला टेबलवरती, तेवढे सगळे झालेत. खूप असतील, मोजले तर नाही मी, पण फ्रॉक आहे, जॅकेट आहे, त्याच्यानंतर मोठे मोठे 2-3 वन पीस आहेत, कॉटनचे 2-3 आहेत, असे बरेचसे शिवलेत. तसं सांगता नाही येणार, आता मी मोजले नव्हते की किती झालेत बा, पण जेवढं कटिंग केलं होतं ना ते सगळं झालं. त्यात आता एक स्कर्ट राहिलाय फक्त, आणि तो ब्लाऊज माझा जो काल शिवायचा राहिला होता ना तो राहिलाय. तर आज आम्हाला जायचं होतं मोबाईल घ्यायला. सकाळी उठल्यापासून त्यांचं सुरू आहे, त्यांना विचारत होते की कोणता घेऊ, काय घेऊ, कसा घेऊ वगैरे चाललं होतं. त्यांचं सुरू होतं की EMI वरती घेऊ, पण जर पैसे मला EMIची झंझट नकोच वाटती. EMI वरती ना 80,000चं असेल ना तर आपलं 2-3 हजार वरचे काढतात ते लोक, त्याचं जे व्याज राहतं ते. त्याच्यामुळे मग एकदाच ते पैसे भरले ना की टेन्शनच राहत नाही महाग, की बाबा मला ह्याचा EMI भरायचा आहे आणि त्याचा EMI भरायचा आहे. आणि तसंही मी त्यांना म्हटलं मागचे 2 महिने मी घर चालवलंय आणि माझे इतके पैसे तुम्ही खर्च केलेत ना, तर मला तुमच्याकडून पाहिजे असं म्हटलं होतं. त्यांचं पण आता झालं होतं ना पेमेंट, तर म्हटले घेऊ चल. आणि मग मला कसं करतायत की नाही तुझ्याकडे आहेत ना, आता माझे परत साठलेत पैसे, पण मग मी प्रत्येक वेळीच माझ्याकडचेच का असं मी त्यांना म्हणते. आणि शेवटी घेणार तर मी माझ्याच पैशाचं आहे, कारण काय करतात ते मग असं म्हणणार मी भरतो, आणि तिथं दुकानात गेलं की मग म्हणणार आता
दे तुझ्या अकाउंटवरूनच असं असतं त्यांचं. तर मला आज भेटला असता मोबाईल, पण ह्या पावसामुळे सगळा नुसता घोटाळा करून ठेवलाय. पाऊसच बंद व्हायचं नाव घेईना आणि मग आधीच रुद्र आजार आहे, त्याला सर्दी झाली. सारखा पावसात इकडं तिकडं म्हणजे म्हणणारा निकिताच्या घरी जातो, मावशीच्या घरी जातो, मावशीच्या घरी जायचं सोडून त्या खालच्या पोरांसोबत पावसात खेळत बसतो. आणि मी बसते की आई गेलाय निकिताच्या घरी म्हणून निवांत, आणि येतोय भिजून आणि लगेच मग सर्दी येते, झा होते त्याला, असं होतंय. तर आज सुद्धा माझा मोबाईलचा प्लॅन कॅन्सल झाला. तर मी आयफोन नाही घेते, आधी माझं चाललं होतं आयफोन घेऊया, पण रुद्राचे पप्पा म्हणे की सॅमसंगचा S24 घे अल्ट्रावाला, त्याने जास्त क्लॅरिटी दिसते. तर मग म्हटलं की ठीक आहे तोच घेऊया. आणि चला आता परत जी काही सेव्हिंग झाली ती सगळी सेव्हिंग आता संपणार आहे मोबाईलमध्ये. आणि रुद्राला सायकल पण घ्यायची. या 2 गोष्टी घेतल्या की मग आता मी रिलॅक्स एकदम. चाललं होतं आमचं दोघांचं की आपण तो ऑरो पण बसवून घेऊया, पण हे जे पाणी आहे ना ते भरपूर पुरतंय. 2 बॉटल आम्ही घेतोय बिस्लरीच्या, 10-10 लिटरच्या आहेत, आणि त्याच इतक्यावरून राहतात ना. मी आंघोळीला पण वापरते ते, कारण हेअर वॉश तर आपण रोज नाही करत आणि हे पाणी जास्तीचं होतं. मग रोज 1 बकेट तर साईडला भरून राहतं, कारण ते लोक 4 वाजता म्हणजे न्यायला येतात, तर तेव्हा ओपन करून बाहेर ठेवावं लागतं. तर आजचा एकादशीचा उपवास सोडायचा अजिबात मी नको म्हणत होती. त्यांना माझं पार 7:30 पावणे 8 पर्यंत मी नाहीच म्हणत होती, नाही सोडायचा उपवास. पण नंतर त्यांचं पण काही नव्हतं, ते म्हटले ठीक आहे उद्या तर उद्या सोडू. पण उद्या फर्स्ट शिफ्ट आहे, उद्या ते जातील 5:30ला घरातून, आणि मग माझं इतक्या लवकर तर स्वयंपाक होणारच नाही. मग कंपनीत उपवास सोडावा लागेल, आणि मग म्हटलं नकोच, आपण आपलं आता सोडून टाकूया म्हटलं. तर चला आता मी चालले झोपायला, आणि झोपायच्या आधी तुम्हाला ना मी माझं आजची कमाई दाखवते विशलिंगची, काहीच न करता. रविवार आहे आज, आणि चला तर मी पहिल्यांदा माझं विशलिंग अकाउंट ओपन करते, आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आजची माझी जी कमाई आहे ना वरतीच दाखवते. ऑर्डर कमिशन जवळजवळ 4,500 म्हणजे 4,400, 390 आहे, थोड्या वेळात 400 होईल. आणि आता तर वाजलेत 10:30, अजून 12 वाजेपर्यंत 5,000च्या आसपास जाऊ शकतं कंप्लीट सांगायचं झालं तरी. ते बघू शकता तुम्ही 4,390 आता दाखवते. आणि माझं जून महिन्याचं पेमेंट बघा इथं झालेलं आहे कन्फर्म, 10 जुलैला येणार आहे. 14,200 रुपये विशलिंगचे मला मिळालेले आहेत, म्हणजे काहीच न करता. यूट्यूबला मी इतके सारे व्हिडिओ टाकते तरीसुद्धा मला माझं महिन्याचं पेमेंट आहे ते 12,000, 13,000, कधी 15 असं येतं, 15च्या खालीच येतं. आणि काहीच न करता फक्त मी इथं लिंक शेअर करून 14,000 रुपये कमवले जूनमध्ये. म्हणजे एकूण बघा मी इथं 25,000 कमावले होते कमिशन. त्याच्यातून मग ज्यांनी रिटर्न केलं की नाही, कोणी ड्रेस घेतला रिटर्न केला नाही आवडला तर रिटर्न केला की त्याचे पैसे कट होतात. त्यांनी ठेवून घेतलं तरच त्याचे पैसे भेटतात. तर बघा ॲक्च्युअल रिटर्न 10,000 रुपये, जवळजवळ 10,800 रुपये रक्कम ही माझी ना कट झाली. मिशोची बघा, आता मिशोची फ्लिपकार्टचे जास्त रिटर्न जात नाही, पण मिशोचे जास्त रिटर्न जातात. आणि फ्लिपकार्टचं कसं आहे बघा, इथं मी एवढे जास्त टाकत नाही तरीही मला फ्लिपकार्टचे 3,000 रुपये जवळजवळ भेटलेत. तर सांगायचं झालं तर काय, आता तुम्ही म्हणाल की म्हणजे बऱ्याच कमेंट येतात की पैसे किती कमावले सांगत जाऊ नको. तर मी किती कमवले हे मी सांगत नाही आहे, ह्याच्यातून मोटिवेट करते की तुम्ही हे करा. बऱ्याच कमेंट येतात काय करायचं, तर नक्की करायच्यावरती व्हिडिओ बनवून टाकलेत मी कशा लिंक. तर सांगायचं काय की काही ना काही करा, काही ना काही भरपूर सारे असे ना प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यातून आपण पैसे कमवू शकतो, चांगली इन्कम करू शकतो. आणि मी घर बसल्या काही न करता माझी 14,000 रुपये एवढी कमाई आहे ह्या महिन्याची. आता तुम्हाला मी पे आउट दाखवते माझा. तर ॲनालिटिकमध्ये गेल्यानंतर बघा इथं तुम्हाला दिसतंय आजचं माझ्यावरती ट्रस्ट करून फक्त आजच्या दिवसामध्ये लोकांनी जवळजवळ 441 ऑर्डर प्लेस झाल्या. तिथं बघा तुम्हाला दिसतंय 441, म्हणजे क्लिक किती केलं होतं, 1145 लोकांनीच लिंक क्लिक केली. त्याच्यातनं 450 लोकांनी ऑर्डर पण केलं, आणि त्याचं अमाऊंट झाली होती बघा 1,10,000 रुपये. 1,10,000चं त्यांनी मला किती दिलेत, 4,500 रुपये एवढं म्हणजे दिलेलं आहेत. 1,10,000चं त्यांना फायदा झाला, तेव्हा त्याच्यातून त्यांनी मला 4,500 रुपये दिलेत. आता ह्या 1,00,000मधून ज्यांना प्रोडक्ट नाही म्हणजे आता बघा इथं मला माझ्यावर विश्वास ठेवून लोकांनी 1,00,000ची शॉपिंग केली.
तर मग आता ह्याच्यातून जर त्यांचं एखाद्यानं प्रोडक्ट महागारी केलं त्याचे पैसे त्याला रिटर्न भेटणार ना, ज्याने रिटर्न केले त्याला, आणि मग ते पैसे यातून माझे कट होणार. जर रिटर्न प्रोडक्ट केलं ना तर रिटर्न वस्तूचे पैसे कट होतात. म्हणजे आता 4,500 जरी झाले असले तरी 4,500मधून परत जेवढं कमी होईल ना, जेवढे रिटर्न जातील वस्तू तेवढ्याचे मग कट होत जाणार. कट जरी झाले तरी 2-2,500 रुपये, 2,000 तरी फिक्स आजच्या दिवसाची कमाई झालेली आहे. कट होऊन गेलं तरी तशी 4,500 झाली, पण रिटर्न गेलं तर मग कमी होते आणि जातातच रिटर्न, असं नाही की कंप्लीट येतात. तर हे बघा आता इथं पूर्ण दाखवतंय की कोणत्या व्हिडिओच्या थ्रू किती पैसे कमवलेत वगैरे. बघा आता बरेच जण म्हणतात काय सारखे शॉपिंगचे व्हिडिओ टाकते, तर हे बघा शॉपिंग हॉलचा जो माझा कालचा व्हिडिओ आहे ना, तर त्या व्हिडिओच्या थ्रू मला जवळजवळ 1,170 रुपये भेटलेत आज, फक्त रविवारचे 1,170. म्हणून मग मी हे व्हिडिओ टाकते. ब्लॉग टाकला ना, ब्लॉगचे काही जास्त एवढं काही यूट्यूब पेमेंट देत नाही, ज्याचं की ह्याच्यामध्ये मला आता जास्त दिसायला लागलं आहे, तर म्हटलं तुम्हालाही सांगावं. आणि तुम्हाला मी माझा पेआउट दाखवते. तर हे बघा पेआउट माझा आहे या महिन्याचा 45,291. आता या 45मधून जर रिटर्न प्रोडक्ट गेले तरी 20-25 हजार तर येतातच. अर्ध्यापेक्षा जास्त रिटर्न करतात लोक, अर्ध्यापेक्षा जास्त ठेवून घेतात. आणि मग बघा आता माझं आतापर्यंतची कमाई बघा. आता माझं जूनचं पेमेंट जे आहे जुलैमध्ये येणार आहे 10 जुलैला, तर ते माझं 14,203 आहे. त्याच्या आधीचं मला आलं होतं 8,400, त्याच्या आधीचं आलं होतं 12,130, त्याच्या आधीच आलं होतं 9,250. तर एवढे पैसे मी आत्तापर्यंत कमवलेत विशलिंगच्या थ्रू. सांगायचं काय, याच्यातून फक्त मोटिवेशन घ्या की बाबा आपण पण करू शकतो. ही करते ना तर आपण का नाही करायचं. आणि माझे सांगायचं म्हणणं एवढंच आहे. बरेच मला जण म्हणतात की पैसे किती कमवले सांगू नको, तर पैसे किती कमवले हे सांगायचं एकच रिझन आहे की समोरचा मोटिवेट झाला पाहिजे, त्याने पण काहीतरी केलं पाहिजे की चला बाबा आपण काही ना काही करूया, ही करते तर आपल्यालाही जमेल, असं काहीतरी भावना ठेवून केलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. आणि सांगितलं म्हणून ना आपलं कमी होत नाही किंवा जास्तही होत नाही, न सांगितल्याने वाढत नाही आणि सांगितलं म्हणून कमी होत नाही, असं माझं एक मत आहे. ज्याची त्याची परिस्थिती असते आणि जी तशीच राहणार असते. तर चला याच्यातून काहीतरी घ्या. आणि हो, तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल, डिटेल व्हिडिओ मी आधीच टाकलेले आहेत, ते सविस्तर बघा. वाटलंच मला बघायचं असेल ना डिटेल व्हिडिओमध्ये नक्की बघा की कसं करायचं आहे, काय करायचं आहे, नक्की करा. बघू शकता माझी ह्या महिन्याची कमाई 14,000 रुपये आहे जून महिन्याची, आणि आजच्या दिवसाची कमाई जवळजवळ 4,500 रुपये आजचे कमवलेत. आणि हा आजपर्यंतचा माझा सगळ्यात जास्तीचा अमाऊंट आहे. म्हणजे मी मागच्या 2-3 दिवसामध्ये पण 3,500 3,900पर्यंत गेले होते, पण 4,000च्या वर कधी गेले नव्हते. आज पहिल्यांदाच 4,000च्या वर गेले एकादशीच्या दिवशी. तर मग मला वाटलं की ही गोष्ट एक आहे, छोटीशी आहे, पण तुम्हाला शेअर केलीच पाहिजे. आणि खरंच ज्यावेळेस पण आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहतो ना, आपल्या पैसे असतात त्यावेळेस आपण कोणतीही गोष्ट स्वतःच्या मनाने घेऊ शकतो. जसं की मी कुणाला विचारत नाही की हे घेऊ का ते घेऊ का, मी बिनधास्त घेते, कारण ते माझे पैसे आहेत आणि मी त्याचं काय करायचं आहे माझा स्वतःचा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही नक्की करा आणि विचार करा, चालू करा, काही ना काही करा, 4 पैसे कमवा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि का मोटिवेट व्हा, दुसरं काही नको, मोटिवेट व्हा फक्त. बाकी एवढाच एक माझा हेतू आहे. तर चला आता आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.